कोरोनापासून गांधीनगर रेल्वे स्थानकावर कोणत्याही गाडी म्हणजे कोल्हापूरवरून पुन्हा मुंबईला जाणारी किंवा पुन्हा मुंबईवरून कोल्हापूरला येणारी गाडी कोणतीही गाडी तिथं थांबत नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेला फटका बसलेला आहे। गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक अनेक सर्व वस्तूंची होलसेल व रिटेल व्यापारपेठ आहे आणि गांधीनगरमध्ये कामगार वर्ग हा सांगली, मिरज, हातकलंगड्याहून येणारा मोठा आहे आणि ग्राहक वर्गही तिकडून कर्नाटकातून येणारा आणि अगदी कमी किमतीमध्ये माणूस खरेदीसाठी येऊ शकतोय, सगळ्या कुटुंबाला घेऊन येऊ शकतोय। गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या आहे, तर रेल्वेने आल्यानंतर खरेदी करू शकतोय। कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात येऊ शकतोय। कामगार वर्गाला परवडणारा रेल्वेचा प्रवास आहे आणि कोरोनापासून रेल्वे थांबायची बंद झालेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारपेठेचं नुकसान झालेलं आहे। शिवसेनेच्या वतीनं पूर्वी आम्ही निवेदन दिलते आणि अधिकाऱ्यांनी पूर्वी आम्ही निवेदन दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी आता कोयना एक्सप्रेस ही गाडी थांबवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, ती गाडी थांबत आहे म्हणून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि उर्वरित गाड्या महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, लोकलच्या सर्व गाड्या ज्या पूर्वी थांबत होत्या त्या सर्व गाड्या थांबाव्यात यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की वरती रेल्वे मंत्रालय तुम्ही पाठवा, मीही पाठवतो आणि व्यापारपेठेला ऊर्जित अवस्थेत आणण्याचं काम तुम्ही करावं अशा पद्धतीने त्यांना बोललो। त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की हे निवेदन वरती पाठवतो आणि व्यापारपेठेला चांगली ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।